जय शिवराय. स्वराज्याचं स्वप्न पाहिलं त्या राजमाता जिजाऊ माता. स्वराज्याचं स्वप्न प्रत्यक्षात साकारलं, रयतेचं राज्य उभं केलं ते छत्रपती शिवाजी महाराज. ते स्वराज्य जे रयतेचं राज्य होतं ते आबादित ठेवलं आणि सुरक्षित ठेवलं ते लढवय्य छत्रपती संभाजी महाराज. आज छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आपल्याला माहीतच आहे. महाराजांनी स्वराज्याच्या लढाईमध्ये जेवढे किल्ले आपण तहामध्ये हरलो होतो तेवढे किल्ले महाराजांनी जिंकले. स्वराज्याच्या खजिन्यामध्ये 5 पटीने वाढ केली होती आणि औरंगजेबाला त्याचं बुऱ्हाणपूर सर्वात आवडतं ठिकाण हे उद्ध्वस्त केलं नव्हे तर लुटलं आणि चलो की पलो करून ठेवलेला औरंगजेबाला अक्षरशः नस्तनाबूत करायला आणलं होतं. आणि त्या औरंगजेबाला एवढा महाराजांनी त्रास दिला होता की राज्य त्याचं पूर्ण बर्बाद केलं होतं. आणि अशा छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने अनेक धुरंधर योद्धे सोडले पकडण्यासाठी, परंतु महाराज कधीच कुठल्या योद्ध्याच्या हातात आले नाही. इवन एकही लढाई ते त्यांच्या कारकिर्दीमध्ये हरले नाही. एका पायावर घोडा वलवणारा आणि वाऱ्यासारखा घोडा पलवणारा एकमेव राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज होते. शेवटी आपल्याच गजदारांमुळे महाराज जेलबंद झाले आणि संभाजी महाराज औरंगजेबाच्या शेवटी त्यांच्या कैदेमध्ये गेले. औरंगजेबाच्या कैदेमध्ये गेल्यानंतर संभाजी महाराजांना औरंगजेबाने अनेक छल यातना दिल्या. त्यांनी पाडव्याच्या आदल्या दिवशी त्यांनी शिरच्छेद करून त्यांना मृत्यूदंड दिला. परंतु आज सर्व छत्रपती संभाजी महाराजांच्या मावल्यांना माझं एकच सांगणं आहे की ह्या 45 दिवसाच्या छलामध्ये जे महाराजांनी भोगलेलं आहे ते तुम्हाला माहीत आहे का? ते तुम्ही जाणवलं का? ते कधी तुम्ही आठवलं का? तर संभाजी महाराजांना 40 दिवस ज्या मरण यातना दिल्या होत्या त्या मरण यातना कशा होत्या त्या महाराजांनाच माहिती. आणि हे सगळं संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी सहन केलं आणि त्या स्वराज्यासाठी जे महाराजांनी सहन केलं त्या राजांना एक आठवण म्हणून हे 45 दिवस आपण बलिदान मास पाळणं गरजेचं आहे. मी मोठेपणा सांगत नाहीये, पण महाराजांसाठी बलिदान मास पाळल्याने आपल्याला महाराजांची आठवण ही क्षणाक्षणाला दिवसाला येत राहते आणि 45 दिवस महाराज आपल्या स्मरणामध्ये कायमस्वरूपी राहतात. आज ही जी नखं आहेत ही नखं मला सारखी अंघोलीच्या वेळी दिवसभरामध्ये बरेच वेळा लागतात शेकायला. ही महाराजांच्या नावाने मी वाढवलेली नखं ही मला आठवण देतात महाराजांची. तरी मी महाराजांसाठी केस कापली नाही, दाढी वाढवून ठेवली. आज महाराजांसाठी मी दुसरं ह्यापुढे वेगळ्या पद्धतीने बलिदान करेल, पण महाराजांसाठी सर्वांनी हे 45 दिवस काही ना काही चप्पल सोडणं किंवा दाढी करणं सोडणं, इतर आपल्याला जसं जमल तसं बलिदान करणं गरजेचं आहे. एवढंच मला सांगायचं आहे. महाराजांच्या पाडव्याच्या दिवशी त्यांनी औरंगजेबाने मरण दिला त्या दिवशी प्रत्येक छत्रपती संभाजी महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावल्यांनी आपल्या घरासमोर भगवा ध्वज उभं करायचं आहे. एवढी माझी हात जोडून सर्वांना विनंती आहे. जय शिवराय, जय शंभूराज.